तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे भंडारदरा कॅम्पिंगला. तिथून आम्ही सॅन्डन व्हॅलीला पण जाणार आहे, बघायला कशी आहे ती व्हॅलीवरून. तर तुम्ही आता पुढे पाहत राहा आमच्याबरोबर का काय काय होतं यात. खूप आम्ही मजा करणार आहे. आम्ही सकाळी जवळपास 4 वाजता निघालो होतो. आता एक्झॅक्टली टाईम 7-8 वाजलेले आहेत. 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही थोड्या 15-20 मिनिटात तिथे पोहोचू. मी आत्ताच पोचलो आहे भंडारदरा डॅमला. तुम्ही डॅम तो इथून थोडा थोडा दिसतोय ते बघा. आणि आता आम्ही जस्ट आहे मयूरच्या मावशीच्या घरी. हे आहे मयूरच्या मावशीचं घर आणि माझ्याबरोबर 2 माझे मित्र आहे. हा आहे मयूर आणि हा आहे काठोळे रोहित, याला टायगर पण बोलतात. आणि आता आम्ही बघू, जायचा विचार आहे सॅन्डन व्हॅलीला, मग नंतर आल्यावर भंडारदरा एक्सप्लोअर करू आणि मग टेंट पण लावायचं आहे संध्याकाळी. आता आम्ही संध्याकाळी टेंट पण लावणार आहे. टेंटची जागा तिकडे मागे आहे. आणि आता मला नाश्ता दिला आहे मयूरच्या मावशीने, तो आम्ही खातो आणि मग लगेच सॅन्डन व्हॅलीला निघतो. मग आपण बघू पुढे काय काय होतं ते. मस्त व्ह्यू आहे. आता वाजलं 9:30. नाही, हे आहे घर मयूरच्या मावशीचं. त्यांनी आम्हाला फार सपोर्ट केला आहे या गोष्टीसाठी. तिथं टेंट लावाय जागा वगैरे सगळे अवेलेबल करून दिलं आहे. तर स्पेशल थँक मयूरच्या मावशीला. आणि रोहित रेपलिंग पण करणार आहे. तर बघू, आता एक्साइटमेंट आहे त्याच गोष्टीची. आता याला करायला भेटते की नाही ते पण समजेल पुढे जाऊनच. आहे की नाही अवेलेबल आम्हाला अजून तर माहीत नाही, पण आता बघतो आम्ही पुढे जाऊन. हा आहे प्रवेशद्वार ना. आता आम्ही इथून स्टार्ट करतोय. सांभाळून ये. अरे व्ह्यू बघा, व्ह्यू दरी स्टार्ट झाली आता. अरे काठवली 70% भरला मोबाईल. मस्त व्ह्यू आहे. हां, तर फायनली आम्ही दरीमध्ये उतरलेलो आहे. आम्ही स्टार्टिंगलाच आता उभे आहेत, पण तिकडे बघू शकता तिथे थोडंसं तिकडे थोडा आम्हाला हार्ड गेलं, कारण की तिथे मोठा स्टोन आहे. त्यामुळे थोडंसं उतरायला प्रॉब्लेम झालं, पण काही नाही, थोडंसं प्रॉब्लेम फेस करतो आहे आम्ही. पण आता स्टार्टिंगला आहे, दरीची स्टार्ट आहे. तिथं आता दरी स्टार्ट होतं, बघू आता. आणि इकडे आता फुल पाणी आहे, तर पाण्यामुळे आम्हाला पाण्यात उतरावंच लागणार आहे, कारण की तिकडे क्रॉस करायचं आहे. तर असे थोडेफार प्रॉब्लेम येत आहेत, पण आता बघू पुढे जाऊन काय होतं आहे. ना रोहितला रॅपलिंग करायची आहे,
तर मागे तुम्ही बघू शकता का दोर आहे तो असं टाकतात आणि इकडे बघू आता रोहित करतो का नाही, कारण की पुढे पण अजून आहेत असं सांगतायत. बघू आता पुढे जाऊन अजून भेटले तर त्यांच्या इथे करू, नाही तर मग इथे येऊन तुम्हाला दाखवतोच आम्ही. तर आम्ही आता पाण्यात उतरायचं म्हणून शूज काढायला लागणार आहेत, कारण की पाण्यात शूज घालून मग दिवसभर कसं ओळं राहील, त्यामुळे शूज काढतो आम्ही. आता तुम्ही पाण्यात बघा, उतरायचं आहे तर एवढं आलो आहे तर काही ना काही करावंच लागणार आहे, अडचणी तर होणार. चला तर आता उतरतोय, पाणी तर फुल कसं नाही, मासे पण दिसत आहेत त्याच्यात, बघ दिसत आहेत का मासे, मग फार आहेत आणि पाणी खूप थंड आहे. एवढं पाणी असेल तर मी पूर्ण थंडी आंघोळ पण गेली नसती. एवढं पाण्यात थंड पाण्यात उतरायला लागते. बरोबर आहे बाबा, तसा पण तू आंघोळ नाहीच करतेस. तसा पण मी आंघोळ तर करतच नाही. थंडीमध्ये आणि माझे मग पायाजवळ येत आहे. काय लोक थंडीत आंघोळ करतात मला काय समजत नाही. व्हायला रे. एवढं थंड पाणी आंघोळ करू नका, मी तरी सजेस्ट करतो तुम्हाला. माणसाने आंघोळ फक्त महिन्यातून एकदा केली पाहिजे, मला असं माझं प्रामाणिक मत आहे. ते पण कुठं जायचं असलं तर, नाही तर नाही केली तरी काही गरज नाही. शेवटी कसं हँडसम दिसतो ना मी, त्यामुळे कसं मला आंघोळीची गरज नाही. मी बिना आंघोळीचा पण फार हँडसम दिसतो असं लोक म्हणतात. जाऊ दे, काय काढलं तुला आज आंघोळ करायची गरज नव्हती. तर आता आम्ही एकदम दरीच्या मधोमध आहे. हे बघा, आता फार अजून चालायचं आहे, पण तिकडे मध्ये पाणी आहे खूप, तर तिकडे जाता येत नाही कारण की इथपर्यंत पाणी आहे. आणि तिकडे काय जाण्याचा मार्ग नाही, कारण की शिडी होती पहिले पण ती काढून टाकली आहे. आणि आता आम्ही दोघं आहेत आणि तो गाठोले तिकडे, तो तिथे तेच बघायला गेला आहे पाण्याचं का बाबा जाता येतं का नाही. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही याल तर जानेवारीमध्ये मोस्टली येऊ नका, कारण की थोडा त्रास होतो पाण्याचा, त्यामुळे तुम्हाला पूर्ण दरी फिरता येणार नाही. जर तुम्ही पाण्यात उतरू शकता तर तुम्ही या, तसं काही नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता पाण्यात उतरून. पण तुम्हाला जर पोहता वगैरे येत नसेल किंवा पाण्याला घाबरत असाल तर नका येऊ. तर बाबा म्हणजे व्ह्यू तुम्ही असं बघितला नसेल कुठे कुठे एक्सपिरियन्स, मी पण तर गेला नव्हता अजूनपर्यंत एक्सपिरियन्स, पण आल्यासारख्याला वाटतं काहीतरी बघितलं आहे, म्हणजे वाया नाही गेलं आहे. अजून तर खूप 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 पुढे आहे दरी. असं बोलतात की 4 किलोमीटरपर्यंत जाते, पण आता आम्हाला तेवढं तर जाणं येणार नाही, कारण की पाण्यामुळे तुम्हाला पाणी तर दाखवतोच, थोडं टफ आहेच. मोस्टली तुम्ही आता जर एवढं येता पण तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, मग त्याला व्हॅल्यू नाही. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं अवॉइड करा जानेवारीत जर तुम्हाला पाण्यात आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला दाखवतो, एकच मिनटं, तर पोचतो आहे तिकडे. हे बघा, ते पाण्याचं ठेवलेलं आहे, पण ते थोडं रिस्की वाटतं म्हणून त्यामुळे आम्ही जायचा निर्णय तर घेत नाही आहे, कारण की थोडंसं घाबरायला होतं आहे. अजून तर खूप लांबपर्यंत दरी जाते, जेवढं बघाल तेवढं. पण बघू, आम्ही आता तर पुढे जायचा तर निर्णय घेत नाही. काय रे रोहित, काय वाटतंय? आता इथे आलोय तर जाऊ आपण. तसं मला पण वाटतंय, पण आता थोडंसं पाण्यात भिजावं लागेल, मग परत प्रॉब्लेम झाला, कारण जिमची बॉडी दाखवायची असेल हां तर भिजावं लागेलच. बॉडी काय आपण दाखवू रे, पण इथे बोंबलाची कोलंबी होईल त्याचं काय बाळा, समज रे हो? समज रे हो?
शेवटी ते पण इम्पॉर्टंट आहे ना. कोलंबी होईल, हां, त्याचा पुन्हा गंभीर होतो. ते तर झालंच, काळांतराने त्याचं होईलच आपलं. पण कसं विषय आहे थोडासा आता आपल्याला एवढं त्रास. पार करायचं आहे. हम्म. छातीपर्यंत पाणी आहे. हो ना, तेच तर, छातीपर्यंत पाणी, आपण पूर्ण भिजू. आणि अजून आपलं सामान ने आण करण्यासाठी इथे एक त्यांनी व्यवस्था केलेली आहे. हम्म, ते आपण सामान घेऊ शकतो हम्म. आणि आपल्याला तर घेऊन जावं लागेल. तुझं काय मत आहे, तुला जायचं आहे? आलो तर आपण जाऊन येऊया. जायला हरकत नाही, तू हो पुढे, आम्ही बघतो इथे आधी. तू जर गेलास तर आम्ही विचार करतो त्या गोष्टीचा. अजून जर इथलं नजर फोटो A few moments later. बाकी ते तर झालंच रे ना, अजून तर तुम्ही खूप बाकी आहे. ते रिटर्न जाणार, त्यात मजा नाही. ते तर झालंच, अजून खूप दरी बाकी आहे. पण आता काय सांगू, साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. कारण की मी तुला डायरेक्ट सांगतो बाबा, माझी फाटले. अजून आपण 25% पण दरी पार नाही केलेली आहे. नाही रे, पाणी फार थंड आहे. अरे तुला काय सांगू, गरम पाण्यात पण मी आंघोळ करायला हे करतो. काय मयूर, मयूर तुझं काय मत आहे? माझं तर बाबा नाही, तुझं आता या रोहितचं काय डिसिजन होतं ते बघा, त्याचं आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे. हम्म. आपण हा हेच नाही करायचं आहे तर आपण रॅपिंग खाली उतरू शकतो. हां, मग रॅपलिंग करू शकतो आपण. ते एक वेळेस बेस्ट होईल, पण हे पाण्यात नको, कारण की तिथून काय वरतीन पडून डायरेक्ट जाऊ शकतो. पण इथं कसं हळूहळू मरायला लागेल थंडीत, त्यामुळे. आणि रात्री कॅम्पिंग पण इम्पॉर्टंट आहे, कारण की कॅम्पिंगसाठी चालू आहे, तर मग तेच करावं. म्हणून एक वेळेस रॅपलिंग बघू. ठीक आहे, चला मग आता रॅपलिंग करूयात आणि तेच. पाणी पिते. तेच कट करूया. माझं तर असंच मत होतं का नको का. आईला मी किती हँडसम दिसतोय आईला. नाही, नाही, हे कट कर. तुम्ही तो answer तुमचा दिसत नाही. अरे माणसाने एवढं पण सुंदर नसावं का. शिट, काय वाटतं मयूर तुला? मला काय नाही वाटत, चला घरी. अरे केस पण एवढं बारीक आपलेत ना बाई. मी शिट, काय सुंदरता आहे पोराच्यात. पण अजून पण काही नाही ज्याला. तर आता आम्ही आलो इकडे रॅपलिंग करायला आणि काठोळे करतोय रॅपलिंग. तर काका इन्फॉर्मेशन देतील तुम्हाला, काय का. कसं काय आहे? आता हे रस्सी हां. हे रोप आहे, रोप बांधलेले आपण. झाडाला ओके, त्याच्यानंतर हा हार्नेस आहे. हार्नेस. हा घालावा लागतो आधी. हां. ओके, त्याच्यानंतर आणि सेफ्टीसाठी हेल्मेट. सेफ्टीसाठी हेल्मेट आणि ग्लोव्ज. त्याच्यानंतर तुम्हाला सेफ्टी म्हणून अजून कॅरी आणि डिस्सी राहतो. हां. कॅरी म्हणून डिस्सी. आणि चार्ज वगैरे कसा काय? चार्ज 300 रुपये पर हेड, 300 रुपये पर. पर पर्सन. आणि किती खोल आहे वगैरे? 120 फूट. 120 फूट. ठीक आहे. तर आता करतोय रोहित, तर तुम्ही बघा कसं करतो ते. मग सगळे सेफ्टी गार्ड वगैरे ते फिट करून देतील, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल कसं काय आहे ते. तर बघू आता, थोड्या वेळ समजेल तुम्हाला. ते आता लावतायत बघा. तर चला, सेफ्टीसाठी हेल्मेट लावून झालेलं आहे. उतरण्यासाठी सुरुवात. चंद्रा. मित्रांनो, मी पण केलं असतं, पण कसं काय विषय माहिती आहे का, मी आधीच आहे बायकोचा एकटा. चालेल ना. तिला माझ्याशिवाय कोण नाही, बरं, त्यामुळे मी कसं थोडासा चालेल, सेफ्टी चालेल. बाळगतो का बाबा नको रिक्स घ्यायचं नाही. तिने मला सांगितलंय का रिक्स घ्यायचं नाही बाबू, पाण्याची बॉटल तू लागेल आपले ना सेफ तुम्हाला? जा, तू सेफ आहे, मला तुझ्याशी काही हे नाही प्रॉब्लेम. तू बरं, कुठेही ठेवा, जा, मी आलो कुठला बरोबर राहा. पण या अशा बाबतीत नाही, मी तिचा एकटा आहे, ती माझी आलो आहे, खाली तुम्ही. त्यामुळे मी असं रिक्स वगैरे नाही, त्याला पण घेऊन. विशाल तू करायला हवं होतं. हे असं बायांचं ऐकून चालत नाही. बड़ा हरामी हो बेटा.
लास्टला त्यांचंच ऐकायला लागतं, शेवटी तेच आपलं असतं. म्हणून त्यामुळे मी बायकोचा एकटा असल्यामुळे नाही जमणार मला. जाऊ दे. फक्त पायातलं अंतर कमी नको. हर पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी. आठवले असा तुम्ही मला सपोर्ट केला ना भावा, मी तुमचा तू भाव आहेस ना रे बाबा. हे आता हाय मित्रांनो, तर आम्ही आता पोचलो आहे मिनी कोकणकडा, म्हणजे सॅन्डन व्हॅलीच्या थोडासा बाजूलाच आहे. याला मिनी कोकणकडा बोलतात. तो मोठावाला आहे तो हरिश्चंद्रगडला आहे, पण आम्ही आता इथे आलो आहे. फार भारी व्ह्यू आहे. तर रोहित, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. सार्थक येस, असा शब्द पाहिजे होता पण मला. तुम्ही रॅपिंग नाही केली इथेच मला वाईट वाटतं. अरे रॅपलिंगचा मी विषय मांडलेला आहे त्यांच्यासमोर, तू गेलास तेव्हा, कारण की बायकोचा एकटा असल्यामुळे मला असं करता येत नाही. त्यामुळे तुझं कसं अजून काय ठरलेलं नाही ना. तरी सुद्धा तू एक करायला हवं होतं, हे माझं वैयक्तिक मत. हां, ते तर झालंच रे. मी पुढच्या वेळी तू दक्षता घेईन या गोष्टीची, हां, आणि यावर मी काहीतरी करेन का बाबा तुझ्या मनासारखं व्हावं. ओके ओके. डन. तर मग आता चाललो इथून भंडारदरा डॅमवर. तिथे मयूरची मावशी आहे, तिकडे आम्ही टेंट वगैरे त्यांच्या जागेत लावणार आहे. तर पुढचा तो तुम्हाला अपडेट मिळेलच. आता इकडून जातो डायरेक्ट भंडारदरा. चला बाय. तर आता आम्ही आलो आहे भंडारदरा लेकवर आंघोळ करायला, कारण की दिवसभर आम्ही सॅन्डन व्हॅली, कोकणकडा असं फिरून आलो आहे, आणि आता आम्हाला खूप थकवा जाणवतो आहे. तर त्यामुळे आम्ही आलो थोडासा थकवा दूर करायला. तर आम्ही पटकन आंघोळ करतो, नंतर मग कॅम्प पण लावायचा आहे. तर कॅम्प लावल्यानंतर मग पुढची प्रोसेस होईलच, म्हणून पटकन आंघोळ करतो आणि टेंट लावाय पण जातो, किंवा नाहीतर सूर्य डुबेल, मग त्याला अंधारात त्रास होतो. तर पटकन आंघोळ करतो. चला. फायनली उतरलोय पाण्यामध्ये. पाणी फार थंड आहे. डबल लाईट. भाई मजा आया. डबल लाईक तुमच्यासाठी करतोय बघा. फार थंड आहे पाणी. मला तर बुडायची पण इच्छा नाही, तरी पण मी याच्यासाठी उतरलोय. थोडीशी आंघोळ करतोच. आणि आम्ही आता चालत घराच्या दिशेने निघतो, जिथे आम्ही टेंट लावणार आहे. तर अंधार पण पडत चालला आहे का, आणि टेंट लावाय थोडाफार टाईम होणारच आहे. तर अंधाराच्या आत आम्हाला टेंट लावायचं आहे. आंघोळ तर झाली आणि सर्दी पण होण्याचे चान्स जास्त आहेत. तर आता गोळ्या खाऊन थोडंसं रेस्ट घ्यावीच लागेल टेंट लावल्यानंतर. तर बघू आता कसं काय होतं. अंधार पडायच्या आता आपल्याला पहिलं तरी टेंट लावणे.
तर ठीक आहे, बघू. तर ही जागा आहे, आम्ही टेंट लावतो आहे इकडे आणि टेंट वगैरे आणलेलं आहे इकडे, सगळं सोय झालेली आहे आणि आता फक्त टेंट लावायचा बाकी आहे. तर तो आम्ही आता क्विक लावतो, तुम्ही आता बघा टाईमलॅप्समध्ये. तर फायनली टेंट लावून झालेला आहे आणि हा असा दिसतोय. खूप स्पेस आहे बघा. फायनली लागलेला आहे टेंट. येस, चलो. विशाल, हा, काय रे, तुम्ही कधी घरी काम केलंय का? अरे घरी घरचा विषय वेगळाच आहे. आपण कधी जेवण पण घेतलं नाही हाताने वाढून ना. तुला काय सांगू, काय रे काठोले, बरोबर आहे बाबा. तू कधी लसूण सोडले? लसूण काहीच सोडला नाही बाबा आजपर्यंत. तुझ्यासाठी कांदा कापतोय मी, तुला काय सांगू. आता नाही, एक प्रकारे चांगला पण होईल बाई, सवय लावून घेतली पाहिजे, पुढे जाऊन उपयोग होईलच. अशी पण बायको येणार आहे लवकरच. असं काही नाही की आहे हा. तिथं तुला करायला लावेलच, ती मला नाही, नाही. खात्री आहे. नाही नाही, माझीवाली वेगळी आहे. वेगळी आहे ना. हा. सगळ्यांचीच वेगळी अरे. असते. बरोबर. आम्ही कामवाली ठेवणार आहे बाई, तुला काय सांगू. मग चटकाच जमत पाहिजे तुझा. हे बघ, व्हेजिटेरियन चालू, पनीर आणलाय त्यासाठी. आज गुरुवार पण आहे. बायकोसाठी उपवास करतोय. मग काय सांगू तुला, गुरुवार आहे आज, नॉनव्हेज नाही तर नाही. मी चिकन कोणासाठी आहे? ते चिकन तुमच्यासाठी आहे, हे बघ आपल्यासाठी पनीर आहे. हा बघा, पनीर आणलाय. आज गुरुवार आहे, पनीर पण खाणार. आता व्हेजिटेरियनच होणार आहे मी कायमचा. त्यात काय वाद नाही. काय अरे मग भावा, आमच्या पार्टीचा एक मेंबर कमी होईल. हो चालेल, कशाला पाप करायचं हे. तुमच्या मागे कोंबडींना मारा, हे करा, असं हत्या वाईट गोष्ट आहे ती. हे नॉनव्हेज वाईट गोष्ट पाप. हे पाप नाही बाबा. हे पाप कसं नाही रे, मारतात ते आपल्याला, त्यांचा तो एक बिझनेस आहे. नाही रे, मग ही सगळी फालतूगिरी आहे तुमची. तुम्हाला पण सांगतो, सुधरा, आताच वेळ आहे. व्हेज खा, पाप करू नका. काय नाही ठेवलंय रे नॉनव्हेज मध्ये, किती पाप करायचे अजून. काहीतरी पुण्य केला पाहिजे ना माणसानी, तेव्हाच आम्हाला बायका भेटेल. मग आता मी बघ कशी आणतो. पोरी नाही भेटत, कोण नाही भेटत. बरोबर बाबा बोलला तू. बाई हे बघ, कांदे बघ कधी कापले नाही, पण आता बघ कसं लेवल मध्ये प्रेमाने केलं तर सगळं होतं रे. सगळं होतं ना. हा. फक्त चॉईस चांगली पाहिजे, नाही तर मग माझ्यासारखं पण होऊ शकतं, तुला माहिती आहे. हो, तुझं ते मला माहिती. हा, तेच. म्हणून तू पण जरा चांगलीच निवड, भेटेल. थांब, आता तू उपवास केलाय, आता ही जाणार नाही. नाही आता उपास तपास सगळं करायचं, पण एकच लास्ट पर्यंत. तर फायनली जेवण तयार झालंय चुलीवरचं. हे आहे भात, चपाती आणि हे आहे चिकन. आणि आता आम्ही जेवायला बसतोय. चला. हां, तर फायनली आम्ही पनीरचं बार्बिक्यू टाईप बनवायला लावलेलं आहे. इथे चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यावर असं एक काडीला टोचून असं सगळं मस्त डेकोरेट केलं आहे. आणि आता आम्ही ते ठेवलं आहे, का आता थोड्या वेळात बनेलच ते. पाला पडते तर दिसायला तर फारच चांगलं आहे. बघू आता, हे लास्ट आहे आमचं. आणि याच्यानंतर आम्ही झोपणार आहे ना. मग सकाळी उठलो का मग हे काहीतरी करू, नाही तर मग घरी जाऊ, असा प्लॅन चालू आहे. तर फार वेळेनंतर झालं होतं आहे आता. तर मित्रांनो, आता आम्ही बाहेर होतो तेव्हा आमचं झालं सगळं खाऊन आणि आम्ही आता आत आलो. तर तुम्हाला एक किस्सा सांगतो आमच्याबरोबर जो घडला आहे. तुम्हाला वाटेल हे स्क्रिप्टेड आहे, पण असं काहीच नाही आहे. आम्ही आहे ते सांगतो, कारण की आम्हाला ही नवीन जागा आहे. कितीही काही झालं तरी. पण आमच्यावर एक सीन झाला, तो तुम्हाला सांगतो. काय काठवले? हो. तुला काय वाटतं? थांबा, तुम्हाला सीन डायरेक्ट दाखवूया. हां, तुम्हाला समजेल. जर दिसलं तर तुम्हाला नक्की समजेल, कारण की तुम्हाला शॉर्टमध्ये समजवतो काय झालं. आम्ही जेव्हा बाहेर होतो तेव्हा आम्ही आगेजवळ बऱ्याच वेळ बसलो होतो,
पण आमच्याने आग काय पेटत नव्हती. आग जास्त काय पेटत नव्हती, नुसती विजायची. आणि जसं आम्ही आता आग आलो आणि रात्रीचे 12 वाजले रात्रीचे आणि आम्ही आता झोपण्यासाठी आलो 12च्या आतमध्ये. 11:30चा टाईम आहे अजून, 11:30 झालेत. पण तरी आता ना बाहेर असं आम्हाला इथून टेंटमधून समोरून दिसतंय का आग पेटते. तरी आगीत लाकडं वगैरे काहीच नाही. तर आम्हाला फार भीती वाटायला लागली आहे त्या गोष्टीची. पण आता मी व्लॉग एंड करायला येत होतो, पण तेवढ्यात हा विचार केला का तुम्हाला पण सांगावं का आमच्याबरोबर काय झालं आहे सीन. हे स्क्रिप्टेड वगैरे काहीच नाही आहेत, पण तुम्हाला जसं समजायचं तसं समजा. पण आमच्याबरोबरचा सीन झाला आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो. दिसली ती बघा. बघितले तुम्ही आता. तर असा सीन आमच्याबरोबर झाला आहे. आमची तर फुल फाटले. तुम्हाला काय सांगू, आम्ही एवढी एन्जॉयमेंट केली आज दिवसभर. पण आता असं झालं का झोपता पण येत नाही. झोपू की नाही असं झालं. गुड मॉर्निंग. तर रात्रीचा सीन तुम्हाला माहितीच असेल काय झालं आहे. तर आम्ही रात्री लगेच झोपलो आणि सकाळी लवकरच निघालो आहे. तर आता आम्ही रस्त्यात आहेत, आता थोड्या वेळात पोहोचूच घरी. तर हा व्लॉग इथेच संपतो आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.